आपलं खालचं धरण, हा आहे आपला घाट सेक्शन. एक टॉली आहे त्यामुळे काय एवढा विषय नाही आहे मोठा. जरा मशीन जरा हे करते. समोर बघता ही सगळी नदी आहे. असा एकदम उतार आहे त्यामुळे जरा रिस्की आहे. जादा रिस्की नाही. भरलेली टॉली जरा जास्त भरलेली आहे त्यामुळं तेव्हा दुसरा लागते. फर्स्ट वर चालू जोडले जरा असा आवाज. मंडळी, मी तुमचा मराठी लाडका यूट्यूबर प्रफुल्ल चव्हाण आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण आलोय मडिलकेच्या रानात. कावट रान, आपला लालखोडा आणि ही आपली मंडळी. तर आजच्या व्लॉगमध्ये बघूया. पेदरेवाडीतली थोडीशी तोडणी सकाळच्या सत्रात झाले. वाजलेत 9 आणि आता आपली 9:30 नंतरची भरणी चालू आहे. तर आपल्याला आयतं तोडून मिळायला लागलं आहे भरून. तर आपले फटकरी गँग आज कमी आहे. तर आता नाश्ता आला आहे, नाश्ता करायचा आहे आणि लोडिंग पूर्ण करून गावात 2 लोडिंग आहेत. आज टोटल 3 लोडिंग आहे. कालचं लोडिंग आपलं चुकलेलं आहे, ती कंप्लीट आज करायचं आहे. बघूया काय काय होते आज. समोरचा फड दिसायलाय, समोरपर्यंत जायचं आपल्याला तोडून. पण फळी बारीक आहे, पण भारी आहे. उचलायसाठी बारीक आहे, पण आपली फळी कशी मोठी 4 इंची असल्यामुळे चालायला कसं बी चालते हो, बिंदास. रुंद नाही. जवळपास आपल्याला 350 भारा लोडिंग करायचं आहे. सरळ भारा 300-350 भारा लोडिंग आहे आज कंप्लीट. खटखटावा लागतोय. चहा नाश्ता चालू आहे. चहा नाश्ता रही चहा नाश्ता हो फडात. केवढा चहा नाश्ता रोजच्या रोज. फुल मोठे वाद आहेत. चौघ मग उचला लागले काय. तन्नवडीचं भार आलं ती यावर्षी. चालू आहे. वाजले 10 आणि 1 अर्धा तासाचं काम आहे आपलं. 100 भार आहे शिल्लक. डायरेक्ट पेदरेवाडी. परत दुपारनंतरचं लोडिंग आहे आज 2. ओके, शेडी बदलायची वेळ झाली. लोडिंग कंप्लीट झालं आणि आपण पोहोचलोय आपल्या नदीजवळ. घाट उतरून आता नदीचा ब्रिज क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे. त्यामुळे खाली बघताय आपली बागायची राईत जमीन आपल्या लोकांची. आणि हे आहे आपलं, तर हे आपलं आहे इथं जरासं घाटसारखं सेक्शन आहे. तर भरलेली टॉली आहे आपली पाठीमागचं म्हटली काय लोडिंग. हे आपल्याला आता उतरून धरणावरून त्या साईडला जायचं आहे आणि मग गावातनं वरती. तर दुसरं लोडिंग चालू आहे तिकडं. ट्रॅक्टर लावला आहे भराला. दुसरं लोडिंग थोड्या वेळात कंप्लीट झालं की तिसरं लोडिंग परत आज आहे. हा टोटल 3 लोडिंग आहेत. बघूया आता काय होतं. चाललं आपण सेकंड लोडिंग कंप्लीट झालं. तिसऱ्या लोडिंगला आज चाललं आहे. आजच्या दिवशी तिसरं लोडिंग आज आहे. आपण हायवेवर गडिंग्लज आजरा NH4 नाही, राष्ट्रीय महामार्ग आता नवीनच झाला आहे. मागवणच्या पुढे आलो आहे आणि आता तिसऱ्या लोडिंगला दिवसातल्या चाललो आहे. वाजले दुपारच्या आधीच 3 वाजेपर्यंत आपण कोकण पोहोचतोय. आणि
भरती आपली चालू होती 3 वाजेपर्यंत भरती चालू होते. 4:30 वाजता लोडिंग कंप्लीट होते. बघूया काय काय घडते आता ब्लॉगमध्ये. आपण फडकरांसाठी आपल्या गँगसाठी घेतले. जायचं आपल्याला भर उन्हात ट्रॉली भरायची आहे. लोडिंग कंप्लीट करायचं आजचं 3रं लोडिंग आहे. चला आपण आता पोहोचले हायवेच्या इथे. आपण आले परत सकाळच्या रणीच्या ठिकाणी. काही एक डबा घेऊन गेलो आपण. आमची गँग गाड्यावरून आल्या 4 जण एका गाडीवर. एका गाडीवर 3 जण 2 गाड्या 5 भरणी झाल्या. भरणी बाबांना काजल कामा बघा लवकर काय कराय. हे आहे आपल्याला लोडिंग करायचं आहे. 90 दिवसाला जे भारत सगळं लोडिंग करून चालू 3रं लोडिंग चालू आहे आजच्या दिवसातलं. आणि आजचं फायनल लोडिंग असणार कारण आता वेळ होणार आहे. 350 भार भरायचं आहे. सगळं भरायचं 350 सगळा 92 जाऊस आहे. हा प्लॉट पण उद्या भरा. उद्यापासून हा प्लॉट चालू करायचा आहे. रामकृष्णारी पहिला भारा चालू झाला आहे. 3ऱ्या दिवसातलं आजचं 3रं लोडिंग. मगाचं 6 टन ऊस वजनणार आहे. तर चला बघूया. तर लोडिंग कंप्लीट करून घरी जाऊन उरावर आज कोणी नाही आहे त्यामुळे जा. शेवटच्या 50 भाऱ्यांचं लोडिंग. अरे 100 भार आहे ती. 100 भार आहेत अजून. फुल होणार डबा. इकडे भार आहे. चला चला बांबुलीवर होते काय माहिती. वाजलेत 4:45. दिवसातलं फायनल टच चालू आहे. फायनल टच. एक 50-60 भार टाकले की लेवल अप आणि निघायचं आहे बाहेर. बघूया आता सबस्क्रायबर आपले व्हिडिओ बघायला लागलाय दक्ष. इकडे चालू आहे तोडणी. बघितलंस काय माझं चॅनल आहे ती. तू बी येणार चॅनलमध्ये आता. तू बी येणार चॅनलमध्ये. आता घेतला की व्हिडिओ काय. फायनल लोडिंग चालू आहे. 50-60 भार आहेत. मी प्रत्येक ब्लॉग मध्ये येते मी येत नाही. चालू बघा 2 जोरात आहे लोडिंग आजचं. शेवटचं 20-25 भारे होते टाकून लेवल मारून ओके करायचं. की मुका तुम्हाला. चला फोन लाव की म्हणजे भारा चुकतोय. बरोबर आहे तू कामा. भारा चुकवायची पद्धत. फोन लाव नाही तर लगविला जा. लेवल ट्रॉली बघा एकदम फुल आहेत. 60 टनाच्या वर नाही. तेवढी काय अडचणी नाही. आता आखरी भारा आजच्या दिवसातला पुढेच. भरणी तोडणी आजच्या दिवसातलं संपले. वाजलेत संध्याकाळची 5. सूर्य गेलाय बघा खाली. आणि काम आले झाले. गाडी एकदम लेवल ओके. शिडी काढा. हो मोठी शिडी फक्त काढा. काय नाही तर बारकी शिडी पांडीची राहून दे. काढून घ्या. गाडी बघा कसली खतरनाक भरली पाहिजे लेवल मध्ये एकदम. गाडी वळगायचं काम चालू आहे. हो म्हण वडा.
अरे काय मारा गाठ चला. आपण बाहेर काढलेला आहे. डिझेलचा कांटा एकदम लोअर आहे. ठीक आहे, एवढ्यात पोहोचू शकतो आपण. बाहेर निघलोय आपण आणि अर्धा पाऊण तासात आपण पोहोचतोय गावात. बघूया चला. पण चांगली एवढी गाडी पाठीवर भरलेला डबा आहे फुल आणि